श्री राम श्री राम श्री. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्युंजय दिन पुण्यामध्ये साजरा करण्यात आला आणि त्यांचा सत्कार झाला. तर तिथे बाबूजींनी त्यांचं सागरा प्राण तळमळला हे गाणं म्हटलं. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना म्हणाले, अरे सुधीर, तुझं गीत रामायण ऐकायची माझी इच्छा आहे. बाबूजी म्हणाले, मी तुम्हाला अवश्य ऐकवतो. आणि म्हणून बाबूजींनी त्यांना स्वातंत्र्यवीरांना विनंती केली की आपण माझ्या समोर बसा आणि मी तुमच्या समोर बसून मी गाणं सादर करतो. सावरकरांनी त्यांची ती अट आनंदाने मान्य केली आणि मग बाबूजींनी ते पराधीन आहे जगती म्हणून त्यांना सावरकरांनी. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्यावेळी सावरकर त्यांना म्हणले की माडगूळकरांना म्हणले, कारण त्या कार्यक्रमामध्ये माडगूळकर सुद्धा स्टेजवर बसले. माझ्या आठवणीप्रमाणे ते सावरकर त्यांना म्हणाले की अरे हा तर आधुनिक वाल्मिकी आहे. माडगूळकरांना म्हणाले. ते गाणं संपलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे आले आणि त्यांनी बाबूजींना घट्ट मिठी मारली आणि ते म्हणाले, मी कोणाचं कौतुक करू, तुझं की माडगूळकरांचं. गदिमांचे आणि बाबूजींचे एक मित्र सीताकांत लाड, की जे त्यावेळेचे कार्यक्रमाचे निर्माते होते, तिथे त्यांच्या असं मनात आलं की आपलं नवं केंद्र लोकप्रिय होण्याकरता काहीतरी एक असा जबरदस्त कार्यक्रम आपण लोकांना दिला पाहिजे. तेव्हा त्यांच्या असं मनात आलं की रामाची कथा जर वर्षभर मांडली तर काय होईल, असं त्यांच्या मनात आलं. आणि मग गदिमा म्हणाले की त्याला काय म्हणायचं, ते म्हणाले की गीतरामायण म्हणूया. इतक्या साध्या पद्धतीनं गीतरामायण ह्या टर्मचा जन्म झालेला आहे. गीत रामायणाचा प्रारंभ 31 मार्च 1955 या दिवशी संध्याकाळी त्याचं ध्वनिमुद्रण होणार असं सगळं ठरलं होतं. आणि त्याच दिवशी बाबूजी ज्यावेळेला आकाशवाणी केंद्रावर गेले त्यावेळेला त्याच दिवशी संध्याकाळी ते ज्या वेळेला गेले त्याच वेळेला माझ्या काहीतरी घशात, मी लहान होतो, होती किती 4.5-4.5 वर्षाचं होतं, घशात दुखायला लागलं. आणि म्हणून माझ्या आईने बाबूजींचे एक सहकारी ललकार साऊंड सिस्टमचे नानासाहेब आपटे यांच्याबरोबर मला डॉक्टर शीन साठे यांच्याकडे मंडईमध्ये नेलं. इथे बाबूजींचे रेकॉर्डिंग आईने काही बाबूजींना सांगितलं नाही. मला पुण्याला, पुणे स्टेशनच्या पलीकडे नायडू हॉस्पिटल आहे, तिथे मला ॲडमिट केलं. ज्या वेळेला माणिकबाई आल्या ते म्हणाले काय झालं, तर ते म्हणाले सगळे अस्वस्थ दिसत होते. ते म्हणले की नाही, श्रीधरला ॲडमिट केलं आहे. बाबूजींना ते ऐकून दडपण आलं निश्चित आणि म्हणून ते मला बघण्यासाठी म्हणून नायडू हॉस्पिटलमध्ये आले. परंतु त्या मनस्थितीत देखील त्यांनी अतिशय उत्तम गाणं रात्री रेकॉर्ड केलं. ते होतं स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. हिंदू कॉलनीमध्ये एक गणेशोत्सवानिमित्त एक कार्यक्रम होता. तर ती मंडळी आली, तरुण मंडळी, की तुम्ही कार्यक्रम कराल का. बाबूजी म्हणाले मी असा गीत रामायणाचा कार्यक्रम करतो. आणि ते म्हणाले कोणालाच माहीत नाही गीत रामायण म्हणजे काय, फक्त आकाशवाणीवर केंद्रावर ते सादर झालं तेवढंच. त्याच्यानंतर प्रेक्षकांना किंवा रसिक मंडळींना कार्यक्रमाच्या माध्यमातून तसं काही माहिती नव्हतं. आणि म्हणून मग हिंदू कॉलनीमध्ये पहिला गीत रामायणाचा कार्यक्रम बाबूजींनी सादर केला आणि तो इतका यशस्वी झाला आणि तेव्हापासून गीत रामायणाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. महाराष्ट्रात कुटुंबाच्या कुटुंब आहे की ती आयुष्यभर रोज नियमाने गीत रामायण ऐकत असतात. रोज मी एक गाणं ऐकल्याखेरीज मी माझ्या दिनक्रमाला सुरुवात करत नाही असं म्हणणारी अनेक व्यक्ती आहेत. प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा,
या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. रामकथानित वदने गावी रामकथाया श्रवणी यावी. रामकथानित वदने गावी रामकथाया श्रवणी यावी. श्रीरामा मज श्रीरामा विण दुसरा छंद नसावा. एकच वर द्यावा प्रभो मज एकच वर द्यावा. या संपूर्ण गीत गाण्याचं वैशिष्ट्य जर कुठलं असेल ना तर कुठलंही गीत हे कुठल्या तरी रागावर करायचं आणि पडके तिथे ताकदीने ते गायचे, अतिशय भावपूर्ण गायचे. त्यांचं गाणं म्हणजे त्याला काही सोडूच नव्हतं. गदिमा आणि बाबूजी हे 42 सालापासून एकत्र काम करत होते. म्हणजे मला असं वाटतं की 52 सालापर्यंत त्यांचं ते संघटन इतकं पक्क झालेलं होतं. त्यांना दोघांना नकळतपणे आपल्याला काय द्यायचंय हे कळत होतं. म्हणजे गदिमांचे शब्द समोर आले त्यांच्या, बाबूजी असे बघायचे, असे एकदा मनातल्या मनात ते गाणं वाचायचे आणि डोळे मिटायचे आणि 1-2 मिनिटांनी पेटीवर हात फिरवायला सुरुवात झाली की चाल तयार व्हायची. स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. 45 ते 50 वर्ष मी काम केलं. जवळजवळ 70-75 संगीतकारांकडे मी वाजवलं आहे. सगळे म्हणजे ते हिंदी, मराठी, भोजपुरी, गुजराती सगळ्या संगीतकारांकडे मी वाजवलं आहे. परंतु त्यांच्या इतका प्रतिभावान संगीतकार आणि प्रतिभावान गायक माझ्या पाहण्यात नाही, अजून नाही आले. गदिमा गाणं लिहून झालं की मग ते पुढच्या प्रोसेसमध्ये ते कधीच लक्ष घालत नसत. त्यामुळे ते पंचवटीवर येऊन निवांत होते की आता आपली जबाबदारी संपली. आणि बाबूजींच्याकडनं ते गाणं हरवलं त्यांनी. म्हणजे अगदी खिसे उलटे पालटे करून पाहिले, पिशवी उलटून पाहिली, पण काहीच सापडलं नाही. आणि मग खूप चिडाचिड झाल्यानंतर मग शेवटी गदिमांना उठवण्याकरता म्हणून मनुष्य पाठवण्यात आला आकाशवाणीचा. ते आले बिचारे डोळे चोळत आणि बाबूजींच्याकडनं गाणं हरवले म्हटल्यानंतर ते भडकले. दोघेही खूप संतापी होते, त्यामुळे त्यांच्यात थोडा वेळ धकाधकी झाली. पण सीताकांत लाड हे दोघांचे मित्र, त्यामुळे त्यांनी गदिमांना सांगितलं की हे बघा अण्णा, आता दुसरा उपाय नाही. उद्या या गाण्याचं ब्रॉडकास्ट आहे, तेव्हा तुम्हाला हे गाणं पुन्हा लिहिलं पाहिजे. आणि मित्रत्वाचा हक्क म्हणून मी एक असं करणार आहे की तुम्हाला आकाशवाणीतल्या एका खोलीत आता चक्क बंद करणार आहे. म्हणजे तिथे तुम्हाला लागणारी पान, तंबाखू सगळं साहित्य आहे, चहा मिळेल, पण गाणं पूर्ण झाल्यानंतर दारावर टकटक करायची, तेव्हा दार उघडेल, तोपर्यंत दार उघडणार नाही. 10-15 मिनिटाच्या अवधीत दारावर आतून टकटक झालं आणि ते पहिलं गाणं गदिमांनी सीताकांत लाडांच्या हातात दिलं. ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. त्यावेळी पुण्यामध्ये नोटेशन लिहून गाण्याचं नोटेशन लिहायचं आणि पुढे ठेवून वाजायचं ही पद्धतच नव्हती. मीच फक्त असं पुण्यामध्ये होतो की मी संपूर्ण गाण्याचं अगदी इंट्रोडक्शन म्युझिकपासून शेवटपर्यंत मी त्याचं नोटेशन लिहित असे. ते बाबूजींच्या लक्षात आलं. बाबूजींनी मला सांगितलं की आता ऊन पाऊस याची चित्रपटापासून तुम्ही माझं सहाय्यक म्हणून काम करायचं आणि काय करायचं तर मी जेव्हा कंपोज करायला असेल तर तुम्ही नोटेशन लिहायला बसायचं. ज्यावेळी संपूर्ण गीत म्हणायच्या सीडी कॅसेट्स काढायचं ठरलं तर सगळी गाणी काही बाबूजींना पाठ नव्हती. त्यावेळी माझ्या नोटेशनचा त्यांना खूप उपयोग झाला. एखाद्या नटनट्यांच्या बद्दल तशी प्रचंड उत्सुकता असते लोकांना, तशी उत्सुकता आता पुढच्या आठवड्याचं गाणं कुठलं येणार आहे, ते कोण गाणार आहे, त्याचा काय बाज आहे, ह्याविषयी लोकांना विलक्षण उत्सुकता असायची. नागपूरचे 5-6 कार्यक्रम झाल्यानंतर एक गणेश स्टुडंट्स एक ग्रुप
इंटरव्ह्यूला राहत आला आणि तो बाबूजींना म्हणाला की बाबूजी कार्यक्रम अतिशय छान चालला आहे. पहिल्या कार्यक्रमातून आम्ही येतो कार्यक्रमाला खूप छान चाललं आहे, पण आता मी तुमचं गाणं ऐकायला नाही आलो. बाबूजी बघायलाच लागले. बाबूजी म्हणले मी समजलो नाही. आज आम्ही तुमचं गाणं ऐकायला आलो नाही असं सांगतो, एवढ्याकरता सांगतोय. आज आम्ही अण्णाजींचा तबला आणि प्रभाकर देवांचं व्हायलिन ऐकायला आलो. प्रत्येक गाण्याचं स्वागत हे रेडिओला हार वगैरे घालून करायचं, म्हणजे जणू काही रेडिओवरून ही ईश्वरी वाणी उमटतीये अशा तऱ्हेचं एक काहीतरी भावना लोकांच्या मनात होती. जे मला एक मराठी जोडपं भेटलं की जे अलास्कामध्ये राहत कुठल्या तरी त्यांच्या, ते म्हणाले की आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही 83-84 मध्ये बरीच जुनी आहे. ते म्हणाले 6 महिने आमचा संपूर्ण जगाशी संबंध तुटतो अशा ठिकाणी आम्ही राहतो आणि मग तिथं आमचा संस्कृतीशी संबंध म्हणजे पुलंची भाषणं आणि गरिबांचं गीत रामायण. दॅट्स द ओनली वे. त्या इंदूरच्या कार्यक्रमाला रामूभाया जाते आले होते आणि इंटरव्ह्यू झालं, आत आले. बाबूजी म्हणले बाबूजी बाबा बहुत बढिया चल रहा है प्रोग्राम. अरे तो वहिनी वगैरे बोललो कुठे, तुम्ही कुणाशी बोलत होतो. तुम्हाला जेव्हा तुम्हाला रामूभाया जायचं बोलायचं, मी गेलो त्यांच्याकडे, त्यांच्याजवळ. त्यांनी मला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला. मला म्हणजे बाळ तू काय वाजवतोस तुला कळतंय का. मी बघायला लागलो, चक्रावून गेलो. मी म्हटलं की काही चुकतंय का माझं. अरे चुकतंय वेड्या, गाण्याच्या साथीला बसले की सूर सगळे जातात, तू सुरांबरोबर व्यंजन वाजवतोय, जायच कुठे. मग ते बाबूजींना म्हटले काय म्हणलं वाजवतो. यशवंतराव चव्हाण हे गीतरामायणाचे अत्यंत भोक्ते होते. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यशवंतराव साहित्याचे उत्तम वाचक होते, त्याचं ते समीक्षणही चांगलं करत असे. परंतु ज्या वेळेला म्हणजे ही आठवण त्यांनीही लिहिली आहे की ज्या वेळेला गदिमांचं 77 मध्ये निर्वाण झालं, ती बातमी जेव्हा त्यांना कळली तेव्हा त्यांच्या मनात पापण्यात गोठविली मी नदी आसवांची या गदिमांच्याच गीतरामायणातल्या गीताच्या ओळी तरळून गेल्या. माझं गाणं झालं आणि पडदा पडला. आम्ही माझं व्हायलिन करून व्हायलिन पॅक करत होतो सगळं. तोपर्यंत लोकांच्या टाळ्या चालू होत्या. इतक्या लोकांचा त्याचा प्रतिसाद इतका खूपच बोलतो. आणि नंतर मला श्रीधर, आम्ही नंतर VIP रूममध्ये आलो तर मला श्रीधरनाथ सांगायला लागला, तो काका अहो आईनी सगळं गाणं रडत रडत ऐकलं. वहिनी आल्या त्या पण रडतच होत्या. वहिनी मला म्हटल्या जो काका तुम्ही वाजवलं प्रत्यक्ष बाबूजी समोर बसून गातात असं वाटतं की इतकं तुम्ही जिवंत हा प्रतिसाद फार बघा. आपण मराठी म्हणून जन्माला आलो की काही वारसा आपल्याला हे असे वंशपरंपरागत मिळतात. त्या वारशात आता गीतरामायणाची भर पडलेली. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, चितावर रामचंद्र की जय.